नंदुरबार पोस्ट ऑफिसला बॉम्बस्फोटाची धमकी. तपासणीनंतर अफवा ठरली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. नंदुरबार शहरातील पोस्ट ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्राला बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या ईमेल आल्यामुळे आज मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार येथील पोस्ट ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ईमेल धुळे येथील कार्यालयातून प्राप्त झाल्याची माहिती पोस्टमास्टर यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली. माहिती मिळताच पोस्टमास्टर यांनी तत्काळ सतर्कता दाखवत कार्यालयातील सर्व कर्मचारी व नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. यानंतर त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्रातही अशाच प्रकारचा इशारा मिळाल्याने तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालय तात्पुरते बंद करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने दोन्ही ठिकाणी सखोल तपासणी करण्यात आली. मात्र तपासणीत कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून पोस्ट ऑफिसमधील कामकाज पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले आहे. पोलीस विभागाचे अधिकारी महाजन यांनी सांगितले की या ठिकाणी कोणताही बॉम्ब किंवा घातक रसायन आढळलेले नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या घटनेमुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. लोकसेवा न्यूज 24 तास.